तर आज आपण दोन पॉइंट बद्दल डिस्कस करणार आहे. एक आहे फॉर्मेशन ऑफ हायड्रोजन मॉलिक्यूल विथ हेल्प ऑफ व्हॅलेन्स बॉन्ड थेरी, आणि त्यानंतर आपण बघणार आहोत व्हॉट इज बॉन्ड एनर्जी अँड व्हॉट आर द फॅक्टर्स अफेक्टिंग द बॉन्ड एनर्जी. तर सुरुवातीला बघूयात आपण फॉर्मेशन ऑफ हायड्रोजन मॉलिक्यूल विथ हेल्प ऑफ व्हॅलेन्स बॉन्ड थेरी. नाउ वी डिस्कस द व्हॅलेन्स बॉन्ड थेरी. व्हॅलेन्स बॉन्ड थेरी मध्ये काय सांगितलं आपल्याला? हाऊ बॉन्ड इज फॉर्म्ड. बॉन्ड इज फॉर्म्ड बाय द ओव्हरलॅपिंग ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल. बॉन्ड तयार होताना काय होतं? ॲटॉमिक ऑर्बिटलची ओव्हरलॅपिंग होती. मग बॉन्ड तयार व्हायसाठी काय व्हायला पाहिजे? जे ॲटम एकमेकापासून दूर आहेत है ना, ते ॲटम एकमेकाच्या जवळ यायला पाहिजे. आणि ॲटम एकमेकाच्या जवळ आले की त्याच्यामध्ये काय होतं? जे ऑर्बिटल असतं त्या ऑर्बिटलची काय होतं? ओव्हरलॅपिंग होती. तुम्हाला माहिती आहे आता ऑर्बिटल एस पी डी एफ माहिती आहे तुम्हाला. एसचा शेप कसा आहे? स्पेरिकल आहे. पीचा शेप डंबेल शेप आहे. राईट, यू नो. आता दोन हायड्रोजन मॉलिक्यूल समजा एकत्र. हायड्रोजन मॉलिक्यूल कसं तयार होतं हे सांगतोय तुम्हाला मी. दोन हायड्रोजन आयटम जे एकमेकापासून खूप दूर अंतरावर आहेत, आणि हे दोन हायड्रोजन मॉलिक्यूल एकमेकाच्या ज्या वेळेला जवळ येतील, जवळ आल्यानंतर ज्या वेळेला ऍक्च्युअल ओव्हरलॅपिंग होतं त्यावेळेला बॉन्ड तयार होतो. राईट. आता या दरम्यान काय होतं? कोणते कोणते फोर्सेस आहेत ते आपण बघूयात. बोर्डवर एक फिगर दिसते तुम्हाला. या फिगर मध्ये 4 स्टेजेस आहेत. ही पहिली स्टेज, ज्याला आपण ए स्टेज म्हणू. ही ए स्टेज आहे. त्यानंतर एक बी स्टेज आहे. ही सी स्टेज आहे. आणि चौथी कोणती आहे? बी स्टेज. या 4 स्टेज सांगितलेल्या आहेत. राईट. काय या 4 स्टेज? हायड्रोजन, हे दोन दाखवले हे हायड्रोजन मॉलिक्युल्स आहेत. सॉरी, हायड्रोजन ॲटम्स आहेत. हायड्रोजन ॲटम इथं एकमेकापासून दूर आहेत, इथं जवळ आले, इथं अजून जवळ आले, इथं खूपच जवळ आले. ज्या वेळेला असे हायड्रोजन ॲटम एकमेकापासून दूर असले जवळ येतात त्यावेळेला एनर्जी मध्ये काय बदल होतो ते इथं फिगर मध्ये दाखवलेले आहे. राईट. सो इन व्हॅलेन्स बॉन्ड थेरी काय सांगितलं? व्हॅलेन्स बॉन्ड थेरी म्हणा the bond is formed by the overlapping of atomic orbitals. Now when hydrogen bond is formed there should be overlapping of atomic orbital of hydrogen. मग हायड्रोजन आयटम इथे दाखवतो मी वर. हे दोन हायड्रोजन आयटम आहे. हायड्रोजनचा हा न्यूक्लियस आहे. हायड्रोजनचा न्यूक्लियस आहे आणि हायड्रोजनची पहिली कक्षा आहे ज्याच्यामध्ये काय? एक इलेक्ट्रॉन आहे. राईट. इथे दुसरं, हे हायड्रोजनचा न्यूक्लियस आहे. ही हायड्रोजनची पहिली कक्षा आहे आणि याच्यामध्ये इलेक्ट्रॉन. राईट. आता हे दोन हायड्रोजन आयटम ज्या वेळेला एकमेकाच्या जवळ येतील त्यावेळेला कोणते कोणते फोर्स ऍक्ट करतील? देर आर 3 टाइप्स ऑफ फोर्स विच आर ऍक्टिव्ह. 3 प्रकारचे फोर्सेस आहेत. कोणते कोणते 3 प्रकारचे फोर्स? एक, फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन न्यूक्लियस ऑफ वन ॲटम अँड इलेक्ट्रॉन ऑफ अदर ॲटम. याच्यामध्ये कोणता फोर्स आहे? अट्रॅक्शन आहे. राईट. हे न्यूक्लियस आणि हे इलेक्ट्रॉन. निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह असलं काय असतं तिथं? अट्रॅक्शन आहे. न्यूक्लियस ऑफ वन ॲटम अँड इलेक्ट्रॉन ऑफ द अदर ॲटम, देयर इज अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन. दुसरं कोणता फोर्स असू शकतो इथं? या इलेक्ट्रॉन मध्ये एका ॲटमचा इलेक्ट्रॉन आणि दुसऱ्या ॲटमचा इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन निगेटिव्ह, देयर इज रिपल्शन. राईट. देयर इज रिपल्शन. आणि तिसरं काय? हे न्यूक्लियस आणि न्यूक्लियस याच्यामध्ये कोणता फोर्स असेल बरं? न्यूक्लियस आणि न्यूक्लियस मध्ये देयर इज अ फोर्स ऑफ रिपल्शन. ओके. तर whenever the two atoms come closer you will have to consider all these forces. One is the force of repulsion between nucleus and nucleus, force of repulsion between electron and electron, and third is force of attraction between nucleus of one atom and electron of the other atom. Right. आता हे सगळे फोर्स विचारात घेता जर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जर डॉमिनंट असेल अशा वेळेला काय होईल? एनर्जी कमी होती. राईट. एनर्जी कमी होईल. आणि जर फोर्स ऑफ रिपल्शन जर डॉमिनंट असेल तर एनर्जी वाढते.
लक्षात ठेवा. काय व्हायला लागलं? नेट फोर्स काय व्हायला लागलं म्हणजे रिझल्टिंग फोर्स. इफ फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज डॉमिनंट then there will be decrease in energy, and when force of attraction when force of repulsion is dominant there is increase in energy. आणि ज्या वेळेला दोन ॲटम एकमेकांपासून खूप दूर अंतरावर आहेत, दोन हायड्रोजन ॲटम जेव्हा एकमेकांपासून खूप दूर अंतरावर आहे त्यावेळेला काय होतं? एका ॲटमचा दुसऱ्या ॲटमवर काहीच इफेक्ट नाही. when the two atoms are far away from each other, at that time there is no any effect of one atom on the other. काहीच इफेक्ट नाही. अशा वेळेला दोघांचे जी एनर्जी बेरीज आपण जी घेतो ती 0. राईट. आता बघा ही स्टेज 1 आहे. या स्टेजला काय आहे? या स्टेजला आता हे जे सेंटर काढलं मी या ठिकाणी 0 एनर्जी बरं का. आता इथे दोन ॲटम आहेत. हे दोन ॲटम एकमेकांपासून खूप अंतरावर आहेत. when the atoms are far away from each other, then at that stage there is no effect of one atom on the other atom. आता बॉन्ड तयार व्हायचा. बॉन्ड तयार करायचं म्हणजे काय करावं लागेल? हे दोन ॲटम एकमेकांच्या जवळ यायला पाहिजे. मग आता पुढच्या स्टेजला काय झालं? या ए स्टेजला खूप दूर दूर होते. बी स्टेजला काय झालं? आता बी स्टेजला हे दोन ॲटम जवळ आणले. बघा इथं बी स्टेजला काय झालं? दोन ॲटम जवळ आणले. हे ज्यावेळेला दोन ॲटम जवळ आले त्यावेळेला काय झालं? हे सगळे फोर्स, देर आर 3 फोर्सेस आर ऍक्टिंग. राईट. हिअर आउट ऑफ विच द फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज डॉमिनंट. जास्त प्रभावी कोणता आहे? फोर्स ऑफ अट्रॅक्शन डॉमिनंट आहे. आणि फोर्स ऑफ अट्रॅक्शन डॉमिनंट झाल्यामुळे काय झालं? एनर्जी काय झाली? एनर्जी कमी झाली. ओके. अजून हे ॲटम एकमेकांचे पुन्हा जवळ आणले. ॲटम एकमेकांच्या अजून जवळ आणले. ॲटम एकमेकांच्या स्टेज सी आहे. whenever the two atoms are brought closer again, what happens? See, there is a overlapping of orbital. Right? तुम्हाला माहिती आहे हायड्रोजन ॲटम आहे. हायड्रोजन ॲटम 1s1 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, एक इलेक्ट्रॉन असतो एस मध्ये. राईट. दुसरा हायड्रोजन ॲटम, दुसरा हायड्रोजन ॲटम एकमेकांच्या जवळ आले, ओव्हरलॅपिंग झाली. आणि कंडिशन ऑफ ओव्हरलॅपिंग माहिती तुम्हाला काय आहे? द atoms which are overlapping they should have unpaired electron in opposite spin. राईट. या स्टेजला काय झालं? मग या स्टेजला काय झालं? the two hydrogen atom they overlap. Two hydrogen atom they overlap, and when they overlap there is formation of the bond. ओके. बॉन्ड तयार झाला. ठीक आहे. आणि या ठिकाणी बॉन्ड तयार झाला. या ठिकाणी जी काही एनर्जी असेल इथं, आता या ठिकाणी जी काही एनर्जी असेल ती जी एनर्जी आहे त्याला म्हणायचं बॉन्ड एनर्जी. दॅट इज कॉल्ड एज बॉन्ड एनर्जी. आणि या ठिकाणी या दोन ॲटमचे जे न्यूक्लियसचं जे सेंटर आहे त्याच्यामधलं जे अंतर आहे त्याला आपण म्हणतो बॉन्ड लेंथ. राईट. या ठिकाणी जे अंतर आहे सेंटर ऑफ द न्यूक्लियस म्हटलं दॅट इज बॉन्ड लेंथ. या ठिकाणी जी एनर्जी आहे दॅट इज द बॉन्ड एनर्जी. ओके. अजून पुढे हे दोन ॲटम अजून जर एकमेकांच्या जवळ आणायचा प्रयत्न केला, अजून ॲटम एकमेकांच्या जवळ आणायचा प्रयत्न केला तर काय होईल? अशा वेळेला न्यूक्लियस जवळ येतील. ॲटम मध्ये न्यूक्लियस असतील का नाही? न्यूक्लियस जवळ येतील. आणि न्यूक्लियस जवळ असले काय होतं? फोर्स ऑफ रिपल्शन विल बी डॉमिनंट. है ना. न्यूक्लियस जवळ आले की फोर्स ऑफ रिपल्शन इज डॉमिनंट. अँड व्हेन फोर्स ऑफ रिपल्शन इज डॉमिनंट यू से दॅट देर इज इन्क्रीज इन एनर्जी. ठीक आहे. आणि स्टॅबिलिटी काय असते? द स्टॅबिलिटी इज देअर ऍट द मिनिमम एनर्जी. मिनिमम एनर्जी कुठे? मिनिमम एनर्जी या ठिकाणी. तर या ठिकाणी काय झालं? बॉन्ड तयार झाला. ऍट स्टेज सी देअर इज फॉर्मेशन ऑफ द बॉन्ड. लक्षात आलं? अशा प्रकारे हायड्रोजन मॉलिक्युल आपण बघितलं. 4 स्टेज सांगितलं. सुरुवातीला एकमेकांपासून खूप अंतरावर आहे त्यावेळेला एकाचा दुसऱ्यावर काहीच इफेक्ट नाही. दुसऱ्या स्टेजला ॲटम जवळ आले, फोर्स ऑफ अट्रॅक्शन डॉमिनंट झाले, एनर्जी कमी झाली. अजून ॲटम जवळ आले, ऍक्च्युअल ओव्हरलॅपिंग झाली. ओव्हरलॅपिंग झाली, बॉन्ड तयार झाला. राईट. याच्यापेक्षा जास्त जवळ आणण्याचा प्रयत्न केला तर एनर्जी वाढते. म्हणजे बॉन्ड कुठं तयार व्हायला? ऍट स्टेज सी. ओके. दस H2 molecule is formed. We have explained this with the help of valence bond theory. ओके. मग एक प्रश्न आहे की हेलियम मॉलिक्यूल
का तयार होत नाही? व्हाय हेलियम मॉलिक्यूल इज नॉट फॉर्म्ड. जसं हायड्रोजन मॉलिक्यूल तयार होतो, 2 हायड्रोजन ॲटम एकमेकांच्या जवळ आले, तसं He2 लिहितो का आपण कधी? He मोनो ॲटॉमिक He लिहितो आपण, He2 कधी लिहित नाही. व्हाय हेलियम मॉलिक्यूल इज नॉट फॉर्म्ड? हेलियम मध्ये सुद्धा जर समजा अशाच पद्धतीचा विचार आपण केला तर हेलियम मध्ये काय? हेलियमचा ॲटॉमिक नंबर 2 आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय? 1s2 आहे की नाही? हेलियम मध्ये ॲटॉमिक नंबर इज 2, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2. 1s2 मध्ये 2 इलेक्ट्रॉन. आणि बॉन्ड फॉर्मेशनची कंडिशन काय? There should be unpaired electron in opposite spin. So that condition is not satisfied. Okay? आणि जरी दोन्ही ॲटम हेलियमचे एकमेकांच्या जवळ आणायचा प्रयत्न केला तर ऑलवेज व्हॉट विल हॅपन? फोर्स ऑफ रिपल्शन विल बी डॉमिनंट. बॉन्ड फॉर्मेशन इज नॉट पॉसिबल. Okay? So that is about the formation of H2 molecule. We discussed this on the basis of valence bond theory. Okay? Now next point that I want to discuss in this period, that is the bond energy. What is meant by bond energy? What are the parameters of the covalent bond? ते पण बघायचं. जेव्हा आपण कोव्हॅलंट बॉन्ड पाहतो तो कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये कोणते कोणते पॅरामीटर्स आहेत ते बघूयात आपण. चला, बॉन्ड बद्दल आपण काय काय माहिती असते आपल्याला कोव्हॅलंट बॉन्ड बद्दल? What are the parameters of the covalent bond? Parameters of covalent bond. So what are the parameters of the covalent bond? Covalent bond बद्दल काही माहिती पाहिजे असते आपण काय काय सांगतो कोव्हॅलंट कोणत्याही बॉन्ड बद्दल? तर एक काय सांगतो आपण? वन इज द bond angle. Okay, bond angle. We talk about the bond angle. You know we have studied different molecules and you understand what is the bond angle. है ना? जसं मिथेन मॉलिक्यूल मध्ये मिथेन मॉलिक्यूलचं स्ट्रक्चर कसं आहे? टेट्राहायड्रल. या ठिकाणी जे ऑर्बिट मधला जो बॉन्ड आहे, ऑर्बिटल मधला कोणता आहे? 109 डिग्री 28 मिनिट्स. Okay, water molecule V shape, bond angle 104. Ammonia, bond angle between hydrogen, nitrogen, hydrogen, that is 107. Okay, that is bond angle. दुसरं काय? दुसरं आहे bond length. तिसरं आहे bond energy. बॉन्ड एनर्जी. नंबर 4 बॉन्ड ऑर्डर. ठीक आहे, हे काही पॅरामीटर्स आहेत. जेव्हा आपण कोव्हॅलंट बॉन्ड पाहतो त्यावेळेला बॉन्ड डिस्क्राईब करायसाठी आपल्याला ज्या गोष्टी लागतात त्याला म्हणायचं बॉन्ड पॅरामीटर्स. तर कोणते कोणते आहेत? बॉन्ड अँगल, बॉन्ड लेंथ, बॉन्ड एनर्जी, बॉन्ड ऑर्डर. बॉन्ड अँगल बद्दल बोललो तुम्हाला मी. बॉन्ड लेंथ काय? बॉन्ड लेंथ इट इज द डिस्टन्स बिटवीन द सेंटर्स ऑफ टू ॲटम which are joined by the bond, right? Bond energy. Bond energy म्हणजे काय? सोप्या डेफिनेशन, एनर्जी रिक्वायर्ड टू ब्रेक द बॉन्ड, राईट? बॉन्ड एनर्जी, द एनर्जी विच इज रिक्वायर्ड टू ब्रेक द बॉन्ड. आता एक उदाहरण बघू आपण. आता बॉन्ड एनर्जी ज्या वेळेला आपण सांगायची व्हॅल्यू ज्यावेळेला सांगायची असते त्यावेळेला आपण काय सांगतो? बॉन्ड एनर्जी युनिट काय? किलो जूल पर मोल. दॅट इज द युनिट ऑफ बॉन्ड एनर्जी. आता समजा वॉटर मॉलिक्यूल घेतला आपण. इफ यू टेक द वॉटर मॉलिक्यूल H2O. H2O मध्ये कोणते कोणते दोन बॉन्ड आहेत? ऑक्सिजन आहे, हा एक हायड्रोजन आहे, हा बॉन्ड ब्रेक करायला काही एनर्जी लागेल आपल्याला. जी एनर्जी लागते त्याला म्हणायचं बॉन्ड एनर्जी, राईट? हा बॉन्ड ब्रेक केला पण काय तयार झाला? आता H2O होतं, याच्यापासून तयार झालं H प्लस OH.
आणि दुसरा बॉन्ड राहिला आता या OH मध्ये अजून एक बॉन्ड आहे OH. हा बॉन्ड ब्रेक झाला, इथे काय होईल O आणि H तयार होईल. आता बॉन्ड ब्रेक करायसाठी समजा आपण 1 मोल कंपाऊंड घेतला, किती घेतला कंपाऊंड 1 मोल. 1 मोल कंपाऊंड घेतला, 1 मोल वॉटर मधला एक बॉन्ड ब्रेक करायचा आपल्याला, तर किती एनर्जी लागते? ती एनर्जीची व्हॅल्यू आहे 502 502. या व्हॅल्यूवरून लक्षात येईल तुमच्या. आय विल गिव्ह यू द व्हॅल्यू. डेल्टा H1 किती आहे? डेल्टा H1 इज 502 किलो जूल पर मोल. आणि इथं डेल्टा H2 व्हॉट इज द व्हॅल्यू? द व्हॅल्यू इज 427 किलो जूल पर मोल. बघा पॉईंट काय सांगायचं मला? काय पॉईंट सांगायचं की बघा दोन्ही ठिकाणी बॉन्ड एनर्जी आहे ती वेगवेगळी आहे. पहिला बॉन्ड ब्रेक करायला किती एनर्जी लागली? पहिला बॉन्ड ब्रेक करायसाठी एनर्जी लागली ती होती 502 किलो जूल पर मोल. आणि दुसरा बॉन्ड ब्रेक करायसाठी किती एनर्जी लागायला लागली? 427. दोन्ही OH बॉन्डच आहेत. Both bonds are OH bond, but energy required to break the bond is different. Okay? Energy required to break the bond is different. Energy वेगवेगळी आहे. म्हणजे the energy required to break the bond that depend upon the environment. ठीक आहे. आता हा ऑक्सिजन ॲटम आणि इथं ऑक्सिजन ॲटम फरक पडला का? त्याला लागलेले ॲटम कोणते काय त्याच्यामध्ये? इट डिपेंड अपॉन द एन्व्हायरमेंटल कंडिशन. अशा वेळेला जर तुम्हाला विचारलं OH बॉन्ड एनर्जी काय, तर अशा वेळेला काय करायचं? ॲव्हरेज घ्यायचं. यू कॅन टेक द ॲव्हरेज, राईट. मग ॲव्हरेज बॉन्ड एनर्जी ऑफ OH बॉन्ड काय येईल? ॲव्हरेज आहे. तर मग ॲव्हरेज काढायचं. मग शब्द कोणता वापर करू आपण? ॲव्हरेज बॉन्ड एनर्जी किती? 502 प्लस 427 बेरीज करायची, त्याला भागिले 2 जे येते ॲव्हरेज बॉन्ड एनर्जी. ओके. सो व्हॉट इज ॲव्हरेज बॉन्ड एनर्जी? 3 शब्द झाले आता. एक बॉन्ड एनर्जी, ॲव्हरेज बॉन्ड एनर्जी. आता लक्षात घ्यायचं जेव्हा एखादा बॉन्ड ब्रेक करायचा असतो त्यावेळेला एनर्जी लागते आपल्याला. बॉन्ड ब्रेक करायला एनर्जी लागते. म्हणून इथं बॉन्ड एनर्जी नेहमी कशी व्हॅल्यू आहे? पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे ना. इथं डेल्टा H1 पॉझिटिव्ह व्हॅल्यू 502. डेल्टा H2 दुसरा बॉन्ड ब्रेक करायसाठी एनर्जी किती सांगितली आहे? 427. ही पण काय? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह म्हणजे एनर्जी इज रिक्वायर्ड टू ब्रेक द बॉन्ड. तर जसा बॉन्ड ब्रेक करायला एनर्जी लागते त्याच्या उलट जेव्हा बॉन्ड तयार झाला असेल तेव्हा काय झाले असेल? एनर्जी रिलीज झाली असेल, राईट. आणि त्यावेळेला जेवढी एनर्जी रिलीज झाली असेल तेवढी एनर्जी आता बॉन्ड ब्रेक करायला लागते. बघा लक्षात आलं का? म्हणजे बॉन्ड एनर्जी आपण 2 प्रकारे डिफाईन करू शकतो. वी कॅन डिफाईन बॉन्ड एनर्जी इन 2 डिफरंट वे. एक काय? बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी आणि दुसरं बॉन्ड फॉर्मेशन एनर्जी. व्हॉट इज बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी? द एनर्जी रिक्वायर्ड to break the particular bond in molecule. The energy required to break the particular bond in molecule, that is called as the bond dissociation energy. आणि त्याच्या उलट काय? bond formation energy. What is bond formation energy? The energy released whenever a chemical bond is formed between 2 atoms. ओके. सो बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी आणि बॉन्ड फॉर्मेशन एनर्जी दोन्हीच्या व्हॅल्यू सारखाच. बॉन्ड ब्रेक करायला एनर्जी लागते आणि जेव्हा केव्हा खूप वर्षापूर्वी जेव्हा बॉन्ड तयार झाला असेल त्यावेळेला काय झालं असेल? एनर्जी रिलीज झाली असेल. दोन्ही सारखंच आहे. बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी मस्ट बी इक्वल टू बॉन्ड फॉर्मेशन एनर्जी. फक्त साईन मध्ये चेंज आहे. एक आपण प्लस घेतो, एक मायनस घेतो. जेव्हा एनर्जी लागते तेव्हा प्लस मध्ये दाखवायची, जेव्हा एनर्जी रिलीज होती तेव्हा कशी दाखवायची? मायनस मध्ये.
ओके. आणि व्हॉट इज ॲव्हरेज बॉन्ड एनर्जी? द ॲव्हरेज बॉन्ड एनर्जी शब्द कुठं वापरतो आपण? जर एकाच प्रकारचे बॉन्ड 2 किंवा 2 पेक्षा जास्त असतील अशा वेळेला ॲव्हरेज बॉन्ड एनर्जी शब्द वापरायचा. जसं वॉटर मॉलिक्यूलमध्ये 2 OH बॉन्ड आहे. पहिला बॉन्ड ब्रेक करायला एनर्जी लागायला लागली 502, दुसरा बॉन्ड ब्रेक करायला एनर्जी लागायला लागली 427. मग अशा वेळेला काय करायचं? अशा वेळेला ॲव्हरेज बॉन्ड एनर्जी घ्यायचं, दोघांचे ॲव्हरेज. ठीक आहे. सो ॲव्हरेज बॉन्ड एनर्जी इज डिफाइंड ॲज it is the average amount of energy required per mole to break the particular bond in molecule. Okay, the average amount of energy required per mole to break a particular bond in molecule, that is called as the average bond energy. Average bond energy शब्द त्याच वेळेस वापरायचा ज्या वेळेला एकासारखे 2 किंवा 2 पेक्षा जास्त बॉन्ड असतील. दुसरं एखादं उदाहरण तुम्हाला सांगता येईल आपल्याला. मिथेन मॉलिक्यूल. मिथेन बघा, मिथेन मध्ये 4 CH बॉन्ड आहेत. देर आर 4 CH बॉन्ड इन मिथेन. मिथेन मध्ये 4 CH बॉन्ड आहेत. पहिला हा बॉन्ड ब्रेक झाला तर काय तयार होईल? CH3 प्लस H. दुसरा बॉन्ड ब्रेक झाला तर काय होईल? CH2 प्लस H. तिसरा बॉन्ड ब्रेक झाला CH प्लस H. आणि चौथा बॉन्ड ब्रेक झाला, काय झालं? कार्बन हायड्रोजन वेगळे झाले. आता इथं लक्षात घ्या, जसं इथं दोन्ही बॉन्ड ब्रेक करायसाठी एनर्जी वेगवेगळी लागली होती, त्याच पद्धतीचं मिथेन मध्ये हे 4 बॉन्ड आहेत आणि 4 बॉन्ड ब्रेक करायसाठी जी एनर्जी लागते ही एनर्जी सुद्धा कशी आहे? ही एनर्जी वेगवेगळी आहे. इथं सुद्धा काय करायचं? मग इथे एनर्जी घेत असताना कशी घ्यायची? ॲव्हरेज बॉन्ड एनर्जी घ्यायची. ठीक आहे. तर बॉन्ड एनर्जी लक्षात आलं तुमच्या. अजून काय सांगितलंय? बॉन्ड ऑर्डर. बॉन्ड ऑर्डर म्हणजे सिंगल बॉन्ड आहे का, डबल बॉन्ड आहे का, ट्रिपल बॉन्ड आहे, त्याला बॉन्ड ऑर्डर म्हणायचं. जसं H2 मध्ये सिंगल बॉन्ड आहे, ऑक्सिजन मध्ये डबल बॉन्ड आहे, नायट्रोजन मध्ये ट्रिपल बॉन्ड आहे. राईट, दॅट इज द बॉन्ड ऑर्डर. सिंगल बॉन्ड का, डबल बॉन्ड का, ट्रिपल बॉन्ड, दॅट इज बॉन्ड ऑर्डर. आता बॉन्ड एनर्जी कशावर अवलंबून? व्हॉट आर द फॅक्टर्स अफेक्टिंग द बॉन्ड एनर्जी? बॉन्ड एनर्जी डिपेंड अपॉन 4 फॅक्टर्स. 4 फॅक्टर अवलंबून आहे बॉन्ड एनर्जी. व्हॉट आर द 4 फॅक्टर्स? कोणते कोणते 4 फॅक्टर आहेत? नंबर 1, इट इज डिपेंड अपॉन द बॉन्ड लेंथ. नंबर 2, इट डिपेंड अपॉन द बॉन्ड पोलॅरिटी. थर्ड इज अनसॅच्युरेशन कॅरेक्टर. अँड फोर्थ इज पर्सेंटेज ऑफ S कॅरेक्टर. Okay, these are the 4 factors affecting the bond energy. कोणतं सांगितलं पहिल्या बॉन्ड? मी पहिल्या बॉन्ड सांगितलं की बॉन्ड लेंथ. How bond energy depend upon bond length? Bond length, what is the definition of bond length? The distance between the center of the nucleus and outermost electron is called as the distance between the two nucleus. Distance between the two nucleus which are joined by the bond, that is called as bond length. आता समजा A आणि B मध्ये बॉन्ड आहे. बॉन्ड म्हणजे काय? याचं सेंटर, न्यूक्लियस सेंटर, याचं न्यूक्लियस सेंटर हे जे अंतर आहे याला आपण म्हणतो बॉन्ड लेंथ म्हणतो. राईट, दॅट इज कॉल्ड एज बॉन्ड लेंथ. राईट. आता हे मी म्हटलं समजा ही बॉन्ड लेंथ आहे आणि दुसरं एक CD मॉलिक्यूल आहे आपल्याकडे. हा CD मॉलिक्यूल, इथं बॉन्ड लेंथ कमी आहे, इथं बॉन्ड लेंथ जास्त आहे. कोणता बॉन्ड ब्रेक करायला जास्त एनर्जी लागत? डेफिनेटली बॉन्ड लेंथ कमी असेल तर हा बॉन्ड ब्रेक करायला जास्त एनर्जी लागत. आणि बॉन्ड लेंथ जेवढी जास्त
तेवढं बॉन्ड लवकर तुटेल. ओके, सो बॉन्ड लेंथ is inversely proportional to the bond energy. Okay, bond length is inversely proportional to the bond energy. Bond length जेवढी जास्त तेवढी bond energy कमी. दूसरा पॉइंट, bond polarity. Second point is the bond polarity. तुम्हाला माहिती पोलर अँड नॉन पोलर कोव्हॅलंट बॉन्ड. जसं H2 मध्ये द बॉन्ड इज नॉन पोलर, HCl मध्ये बॉन्ड इज पोलर. ओके, सो इट डिपेंड अपॉन द हाऊ बॉन्ड एनर्जी डिपेंड अपॉन बॉन्ड पोलॅरिटी. मोर इज द बॉन्ड पोलॅरिटी, मोर स्ट्रॉंगर इज द बॉन्ड. बघा आता इथं HCl, HBr आणि HI हे तिन्ही बॉन्डचा विचार जर केला आपण तर कोणता बॉन्ड जास्त स्ट्रॉंग आहे? बॉन्ड पोलॅरिटीवर अवलंबून आहे. आता हे तिन्ही बॉन्ड पोलर आहेत. ऑल थ्री बॉन्ड्स आर पोलर बॉन्ड. परंतु जास्त पोलॅरिटी कुठे? पोलॅरिटी कशावर अवलंबून आहे? डिफरन्स इन इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीवर अवलंबून आहे. राईट, इथं एकीकडे हायड्रोजन घेतला आपण, इकडे क्लोरीन आहे, ब्रोमिन आणि आयोडीन. तुम्हाला माहिती आहे क्लोरीनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी सगळ्यात जास्त आहे. मग इथं डिफरन्स इन इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी बिटवीन क्लोरीन अँड हायड्रोजन इज मोर. आणि डिफरन्स इन इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त असल्यामुळे काय होईल? हा बॉन्ड जास्त पोलार आहे आणि जास्त पोलार असल्यामुळं हा बॉन्ड ब्रेक करायला जास्त येणं जातं. बॉन्ड पोलॅरिटी वाढायला लागली म्हणजे आयनिक कॅरेक्टर वाढायला लागलं. आणि आयनिक कॅरेक्टर वाढलं म्हणजेच काय होतं? बॉन्ड बिकम स्ट्रॉंगर. ओके, तर कन्क्लुजन काय? बॉन्ड पोलॅरिटी वाढली की बॉन्ड एनर्जी वाढते. दोन पॉइंट डिस्कस केले आपण. अजून काही पॉइंट्स आहेत ते आपण नंतरच्या पिरियडला पाहू. आय रिक्वेस्ट यू ऑल टू सबस्क्राईब द चॅनल. इफ यू हॅव एनी डिफिकल्टी you can ask me. Okay, let's stop. Thank you.